जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोधनाम श्रीराम समर्थ जे बोली जेती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. जय जय रघुवीर समर्थ 13वा दशक नाम रूप. या दशकामध्ये बोलले नाम आणि रूप यांच्यातील बोलले म्हणजे प्रत्यक्ष भूमिका जी आहे, नामधारी भूमिका आणि प्रत्यक्ष भूमिका याच्यातला भेद समर्थ आपणाला दाखवून देत आहे. गेल्या समासांमध्ये जे जे काय बोलले नामधारी आहेत, अर्थात स्थूळ आहेत, दिसणारे आहेत, ॲक्टिव्ह आम्हाला दिसतात, त्यांची ओळख सगळी समर्थांनी आम्हाला करून दिली. उभारणीच्या रूपानं, संहाराच्या रूपानं त्यांचीच कहाणी आली. आता कोणाची भूमिका? रूपाची भूमिका, जी बोलले ॲक्टिव्हरित्या आम्हाला दिसत नाही, प्रत्यक्ष आम्हाला दिसणार नाही, पण तीच भूमिका खऱ्या अर्थानं कार्यरत आहे. खऱ्या अर्थानं त्याच भूमिकेवर सगळं जग सुरू आहे. आणि मनुष्य होण्याचं सार तेच आहे की ही भूमिका समजून घेणे, ही भूमिका जाणून घेणे, आणि ही भूमिका जाणून बोलले त्या मुख्य सत्याला किंवा त्या मुख्य भूमिकेला शरण जाणे आणि तदनुसार सगळं वर्तन करत राहणे, ही भूमिका समर्थांना अभिप्रेत आहे. आणि म्हणून दशक 13वा नामरूप आणि समास 6वा लघुबोधनाम. हा बोध कसा आहे? लघु आहे. कोणाच्या तुलनेमध्ये? या पंचभौतिक सगळ्या विश्वाच्या तुलनेमध्ये ही भूमिका कशी आहे? ही भूमिका अत्यंत लघु आहे, अत्यंत त्या ठिकाणी साराची भूमिका आहे, पण कशी आहे? लघु आहे. म्हणजे दिसत नाही पण आहे. असतची असे युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक, तया आत्मयाचा विवेक पाहिलाच पहावा. बऱ्याचदा असंच होतं, मोठ्या मोठ्या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात आणि मुख्य अशा छोट्या छोट्या गोष्टी त्या मुख्य का असेना, साराच्या का असेना, त्यांच्याकडे बोलले कानाडोळा होतो. पण ह्या ठिकाणी कानाडोळा करून चालणार नाही. बोलले ही भूमिका बोलले अत्यंत निर्णायक भूमिका आहे. अत्यंत त्या ठिकाणी बोलले मनुष्याचं जीवन सार्थक किंवा निरर्थक ठरवणारी ही सगळी भूमिका आहे. हीच भूमिका आम्हाला दर आठवड्याला श्रवणातून समर्थ सगळे कळवून देत असतात. हीच भूमिका उजळण्यासाठी, हीच भूमिका जाणून घेण्यासाठी बोलले सद्गुरूंनी आम्हाला उपासना दिलेली आहे. कारण हे असंच आहे, हे भक्ती परमार्थ हा असा प्रयत्नपूर्वकच करावा लागतो. तो काय असंच बोलले सहज आलं मनात, गेले दुकानात आणि घेतली सगळी वस्तू आणि आले घरी, असं काही नसतं. जसं संसार हा प्रयत्नपूर्वक करावा लागतो, जसं संसारात धन जसं प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं, लग्न असेल, नोकरी असेल, मुलं बाळं असतील, हे जसं सगळं अत्यंत प्रयत्नपूर्वक अत्यंत कष्टानं सगळं करावं लागतं, तशाच सगळ्या प्रयत्नातून किंवा तशाच सगळ्या दृढ निश्चयातून जेव्हा परमार्थ घडतो तेव्हाच खऱ्या अर्थानं परमार्थ घडतो. असं सहज आपोआप परमार्थ घडत नाही. म्हणून दृढ संकल्पाशिवाय, दृढ निश्चयाशिवाय बोलले हे शक्य नाही. नाहीतर मध्येच काहीतरी थोडासा कंटाळा आला की लगेच मनुष्य सोडून देतो. मध्येच काही थोडंसं बोलले संसारातलं छोटं मोठं काम आढळलं किंवा आठवलं की लगेच मनुष्य त्या ठिकाणी उपासना सोडून देतो म्हणा किंवा श्रवण सोडून देतो. पण बोलले आता तरी ब्राह्मणे शहाणे व्हावे. जे बोलीचे ते पंचतत्वे. पहिली ओळ समर्थांनी काय दिली? बाबा हे पंचतत्वे सगळे बोलली, त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी. स्वानुभवातून हे सगळं त्यांची रूपं आता जाणून घे. स्वानुभवातून रूपं आपण तशी गेल्या सगळ्या समासांमध्ये सगळी जाणून घेतली. पण आता काय पाहिजे की ही सगळी भूमिका कुठपर्यंत किंवा हा सगळा अट्टाहास कुठपर्यंत, यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण, ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. शाश्वत अशाश्वत, शाश्वत अशाश्वत,
हे कसं कळणार आहे? हे विवरणातून कळणार आहे आणि हे विवरण सतत करावं लागेल. याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. बोलले नियमित श्रवण करावं लागेल, नियमित उपासना करावी लागेल, तेव्हा बोलले शाश्वत अशाश्वताची ओळख सगळे होणार आहे. त्यासाठीच श्रवण आहे, त्यासाठीच उपासना आहे. बोलले हे सगळं कुठेतरी नियमितपणे सगळं करत राहिलो तर बोलले सगळं विवरण, सगळं भूमिका सगळी कळून येते. आता सोनं जर शोधायचं असेल तर खूप सारं सगळ्या खाणी सगळ्या खोदाव्या लागतात, खूप सारी माती सगळी उपसावी लागते आणि ते सगळे कण सगळे मग बोलले शोधावे लागतात गाळणीच्या सगळ्या माध्यमातून आणि मग ते सगळे कण सगळं गोळा करून हे सोनं आम्हाला प्राप्त होतं. पण मग जे प्राप्त होतं ते अलौकिक असतं. म्हणून कष्टाला घाबरू नये, त्रासाला घाबरू नये, आळसाला घाबरू नये. आळसाचा आळस करावा आणि बोलले आळसाचा त्याग करावा, आळसावर क्रोध करावा, आळसाचा मत्सर करावा, आणि बोलले काय करावं आणखी तर परमार्थाचा लोभ करावा, सद्गुरुभक्तीचा लोभ करावा, परमेश्वराचा लोभ करावा. परमेश्वराचा लोभ आपण जर केला तर परमेश्वराला पण आपला लोभ निर्माण होतो आणि मग तोही आपला सांभाळ करतो. जसं त्याने आपल्या कित्येक सगळ्या भक्तांचा केला, कित्येकांच्या घरी तो दास बनून राहिला, कित्येकांच्या घरी त्याने बोलले त्या ठिकाणी अत्यंत लहानातला लहान होऊन त्या ठिकाणी सेवेची सगळी भूमिका स्वीकारली. म्हणून बोलले जी भूमिका आहे, जी आज आम्ही जगतो आहे ती शाश्वत आहे की अशाश्वत आहे? यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. आता शाश्वत भूमिका काय की जिचा रिझल्ट हा बोलले चिरकाल टिकणारा आहे. आता संसारातल्या सगळ्या पोटापाण्याच्या सगळ्या गोष्टी ह्या तेवढ्यापुरत्या आहेत. अर्थात त्या करू नये असं समर्थांना अभिप्रेत नाही, त्याही कराव्याच लागतील, पण त्यासोबत काय पाहिजे? यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण? आता शाश्वतासाठी अशाश्वत दिलेलं आहे, अशाश्वतासाठी शाश्वत दिलेलं नाही. म्हणजे देवाकडे आम्ही काय मागतो? अशाश्वत मागतो. कोणाकडे मागतो? शाश्वताकडे काय मागतो? अशाश्वत मागतो. पण प्रत्यक्षात व्हायला काय पाहिजे की बोलले हा संसार कशासाठी दिलेला आहे? याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देव पाहावा देव विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे, यासाठी हा सगळा संसार दिलेला आहे. पण आपण हे सगळं देव विठ्ठल विठ्ठल करतो, पण कशासाठी करतो? संसार सुखाचा व्हावा म्हणून. आणि इथेच बोलले आपली भूमिका त्या ठिकाणी चुकत जाते. समर्थ बोलले हे बाबा रे, हा संसार वाढवून वाढवून तुला शेवटी काय मिळालं? शेवटी शीन मिळाला. शेवटी काय मिळालं? शेवटी निराशाच हाती आली. मोठा व्याप वाढवला, मोठा लोभ वाढवला, पण शेवटी काय झालं? थकून गेला. शेवटी काय झालं? तोंडाला फेस आला. शेवटी काय झालं? बोलले हाय हाय करतच मनुष्य निघून गेला. पण जे विश्रांती किंवा जे सुख किंवा जी परलोकाची सोय आम्ही करून ठेवायला पाहिजे होती ती करता आली का? तर नाही करता आली. मग यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. प्रत्यय बघावा. कित्येक जण आले, कित्येक जण गेले आणि पंचभूतिक सगळा पसारा मांडून गेले. पण पंचभूतिक सगळं ते घेऊन गेले का? हा देह असेल किंवा या देहाशी संबंधित घरदारे असतील किंवा ह्या देहाशी संबंधित सगळे नातेवाईक असतील तर बोलले हा सगळा पसारा किंवा हा सगळा पंचभूतांचा विचार कुठपर्यंत त्यांच्यासोबत होता?
जोपर्यंत देह पडत नाही तोपर्यंत हा विचार त्यांच्यासोबत होता. देह पडेपर्यंत त्यांनी पंचभूतांचा विस्तार केला, पण देह पडला आणि हे जेवढं केलेलं होतं ते सगळं इथेच राहून गेलं. म्हणून समर्थ काय बोलले, पंचभूतांचा विचार नावरूप सारासार तेची बोलिला निर्धार सावध ऐका. पंचभूतांचा विचार हे काय आहे? हे फक्त नाव आहे. ही भूमिका फक्त काय आहे? कार्याकारण आहे. पण रूपाची भूमिका अर्थात मुख्य कर्त्याची भूमिका, साराची भूमिका ही काय आहे? ही वेगळीच आहे. मग ही वेगळी भूमिका समर्थ आपल्याला पुढे आता उलगडून दाखवणार आहे की कशा पद्धतीनं करता रघुनंदन आहे. करता करविता एक रघुनंदन हा कशा पद्धतीनं आहे. दिसायला तर आम्ही दिसतो करताना सगळं, आमच्या सगळ्या भोवती आम्ही आणि आमच्यासारखेच सगळे लोक दिसतात, सगळे पंचभौतिक सगळा पसारा दिसतो. पण परमेश्वर इथे कुठून आला? आणि बोलले भोगता तर आम्हीच दिसतो, करता पण आम्हीच दिसतो. पण हे समर्थ कसे काय बोलतायत की बोलले ही साराची भूमिका वेगळी आहे, शाश्वत भूमिका वेगळी आहे. तर हे समर्थ आपल्याला पुढे हळूहळू सगळं उलगडून दाखवतील. पृथ्वी आप तेज वायो आकाश नावे बोलिली सावकास आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. समर्थ काय बोलले बाबा की बाबा पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सगळे ती पंचभूतं आहेत की यांची आपण चर्चा आतापर्यंत केली. आता रूपाचा विश्वास, आता यांची रूपं कोणती कोणती आहेत हे आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी सतेजादिक, वायो म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी. आता ही भूमिका अशाश्वत सगळी दाखवली आणि अशाश्वत भूमिका सांगून मग समर्थ काय बोलतात की आता हे झालं अशाश्वत, आता शाश्वत काय आहे याचा विचार करा. सगळ्यात आधी काय अशाश्वतांमध्ये काय दाखवलं? पृथ्वी म्हणजे ते धरणी, पृथ्वी म्हणजे ते धरणी, धरणीचं रूप, मातीचं रूप, जमिनीचं रूप जे आहे ना ते पृथ्वी आहे. आप म्हणजे ते पाणी, जे जे जलमय आहे, जे जे पाण्याचं रूप आहे ते म्हणजे काय आहे? ते आप आहे. तेज म्हणजे अग्नितरणी, जे जे काय उष्ण आहे, जे जे काय अग्नीचं रूप आहे ते सगळं तेज आहे. सतेजादिक, वायू म्हणजे तो वारा, हवेचं वाऱ्याचं रूप जे आहे तो वायू आहे. आकाश म्हणजे पैस सारा, पैस जे जे काय ओपन स्पेस आहे, सगळीकडे वातावरणात जी जी काय पोकळी आहे, पैस म्हणजे काय पोकळी, जी जी पोकळी आहे ना ते सगळं आकाशाचं रूप आहे. म्हणून हे आकाश काही फक्त वरतीच आहे असं नाही. आता आमच्या घरात पण जी जी पोकळी आहे ना तिथे पण आकाश भरलेला आहे. इवन एखादा डबा असेल तर डबा जेवढा रिकामा असेल तर रिकाम्या जागेत सुद्धा आकाश आहे. आणखीन सूक्ष्म पद्धतीनं सांगायचं झालं तर बोलले एखादा साधा कप आहे, कपामध्ये आम्ही चहा ओततो, जोपर्यंत चहा ओतत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये आकाशच असतं. म्हणजे याचा अर्थ काय? जळी स्थळी काष्टी पाषाणी तिने विन कोठे रिता ठाव नाही, त्याच्याशिवाय रिकामी जागाच नाही आहे. म्हणून कोणा एका महात्म्याला विचारलं, म्हणाले की आम्हाला एक वाटीभर ब्रह्म आणून दाखवा. त्या महात्म्याने काय सांगावं? म्हणाले जी वाटी तुम्ही मला दिली त्याच्यात एक ऑलरेडी ब्रह्म भरलेलं आहे, ते ब्रह्म तुम्ही आधी खाली करा, मग मी तुम्हाला दुसरं ब्रह्म आणून देतो. म्हणजे थोडक्यात काय की तेने विन कोठे रिता ठाव नाही, ते सगळीकडे आहे. आणि आकाश हेच त्याचंच रूप आहे.
आकाश हे अंतरात्म्याचंच रूप आहे. आकाश हे परमात्म्याचंच रूप आहे. एक ब्रह्मांडाच्या सगळ्या आशयानं जर भूमिका बघितली तर आकाश हे त्या परमात्म्याचंच रूप आहे. आणि अंतरात्म्याच्या हिशोबानं जर भूमिका बघितली, पिंडाच्या हिशोबानं जर बघितली तर आपल्या शरीरामध्ये जे जे पोकळी आहे ते सगळं त्या अंतरात्म्याचंच जणू काही ते रूप आहे. म्हणून आकाश म्हणजे पैसं, स्पेस जी आहे ना, बोलले तर इंग्रजी शब्द आहे बघा स्पेस, आणि इथे शब्द आलेला आहे पैस. बोलले हे कुठेतरी एवढा योगायोग शक्यच नाही. याचा अर्थ असा आहे की कुठेतरी पाश्चात्यांनी 16व्या-17व्या शतकांमध्ये जे आमची काय विद्यापीठं होती, ज्या ठिकाणी मोठमोठे सगळे आमच्या सगळ्या पूर्वजांनी लिहिलेले सगळे ग्रंथ होते, त्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आणि तिथून ते त्यांच्या देशामध्ये गेले किंवा ते सोबत त्यांच्या प्रती घेऊन गेले आणि एक स्वतःचे सगळे सिद्धांत त्यांनी मांडले, नावं दिली सगळ्या गोष्टींना. आता हा दासबोधच जर म्हटला तर कमीत कमी 400-450 वर्षांपूर्वी सगळा लिहिलेला आहे. तेव्हा इथे आमच्या सगळ्या शास्त्रामध्ये पैस हा शब्द होता. याचा अर्थ काय की कुठेतरी या सगळ्या गोष्टी इकडून इकडे झालेल्या आहेत. पण नाव जरी कोणाचं वेगळ्या लोकांचं दिसत असलं, पण हे सगळं मूळ सगळं जे आहे ना ते सगळं आमच्या अध्यात्म ग्रंथांमध्ये सगळं भरून ठेवलेलं आहे. आकाश म्हणजे पैसं सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी. समर्थ बोलले आता शाश्वत काय आहे याचा विचार करा. आता शाश्वत ते विचारा आपले मनी. आता काय बरेचदा काय होतं की आम्हाला काही गोष्टी, काही अडचणी, काही समस्या असतात, मग आम्ही त्या इतरांना विचारतो आणि इतरांनी सांगितल्या म्हणून आम्हाला त्या आवडल्या किंवा त्या आम्हाला मान्य झाल्या असं काही नसतं. बोलले जोपर्यंत आमच्या मनाला ते सगळं पटत नाही तोपर्यंत कोणी कितीही सांगू आम्ही काहीच करत नाही. मग आम्ही इतरांशी का बोलतो? आम्ही इतरांना त्यांचा सल्ला विचारायला, त्यांचं मत विचारतो, ते सगळं आम्हाला असं वाटतं, पण आम्ही थोडक्यात त्यांच्याशी बोलायच्या, त्यांना विचारायच्या निमित्तानं स्वतःशी बोलत असतो. आता एकटा तर माणूस काही बोलू शकत नाही. मग इतरांशी चर्चा करता करता, इतरांची मतं ऐकता ऐकता त्याला स्वतःचं मत काय आहे हे त्याला कळून येतं. मग त्याला त्याचं स्वतःचं मत त्याला कळालं की तो त्या निर्णयापर्यंत जातो. म्हणजे आपले मनी ऐकावे जनाचे, करावे मनाचे, अशी भूमिका कोणाची असते? माणसाची असते, प्रत्येक माणसाची असते. मग बोलले समर्थ, तोच धागा समर्थ आपणाला या ठिकाणी दाखवतात की बाबा रे, हे सगळं जन सगळे करतात, तसंच जर आपण करत आलो तर आपलं सार्थक होणार आहे का? आपलं कल्याण होणार आहे का? विचारावे आपले मनी. म्हणजे परमार्थ, भक्ती, नामस्मरण, श्रवण ह्याच्यातून प्रचिती काय लोक सांगू शकतील का? नाही सांगू शकणार. मग हे कुठे विचारावं लागेल? आता शाश्वत ते विचारा आपले मनी. म्हणजे आपण मनापासून की आपण किती करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला किती समाधान मिळतं हे पाहावे आपण. असे आपण मनापासून भक्ती केली, आपण मनापासून सगळं परमार्थ केला की त्याची प्रचिती आपण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये दिसून आलेली आहे. म्हणून शाश्वत ते विचारा आपले मनी. ही भूमिका आपणच आपल्या मनाला विचारली पाहिजे. एक शीत चांच पावे, म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. आता समर्थ आपणाला काय दाखवत आहेत? शाश्वत काय, अशाश्वत काय. आता समर्थ काय बोलले? बाबा आपलं तर खूप मोठं आयुष्य आहे, खूप साऱ्या गोष्टी, खूप साऱ्या मोठ्या मोठ्या सगळ्या घटना आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये घडतात
आणि मग ह्याच्यातलं कामाचं काय, बिनकामाचं काय, साराचं काय, असाराचं काय. तर बोलले ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कसं काय सगळ्या ओळखू येतील. समर्थ बोलले एवढा सगळा विचार करायची गरज नाही. एक साधं सूत्र आहे, हे सगळं विश्वच पंचभौतिक आहे. विश्व आलं म्हणजे आमचं सगळंच आलं, आमचं पण आलं, गाव घर दार सगळं आलं, आमचा सगळा संसार पण आला. आणि हे ज्या पंचभूतांपासून बनलेले आहे त्यांची आपण त्या ठिकाणी व्हॅलिडिटी चेक करू, त्यांची त्या ठिकाणी एक्सपायरी चेक करू. ते ज्या अर्थी एक्सपायर जर होणारे असतील तर समजून घ्यायचं की आमचा सगळा संसार सगळा किंवा ह्या सगळ्या गोष्टी नाशिवंत आहेत किंवा अशाश्वत आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर यांची जर एक्सपायरी लाँग टर्म असेल किंवा शाश्वत असेल, दीर्घकाळ सगळी टिकणारी असेल, तर बोलले मग काय, मग बोलले ह्या गोष्टी फार असं अत्यंत मन लावून अत्यंत जीव टाकून सगळा हा संसार करायला काही हरकत नाही. किंवा ह्या असं थोडंसं काही नफा नुकसान झालं की फार शोक करायला किंवा फार आनंद करायला, सुखदुःखे लाभा लाभो जया जयो समकृत्वा. बोलले मग हे जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की बाबा हे सगळ्या गोष्टी ज्या होतात, नफा नुकसान, बरं वाईट सुख दुःख ह्याच्यामध्ये समसमान राहिलं पाहिजे, ही जी भूमिका भगवंतांनी सांगितली मग तिला आपण नाकारू शकतो. पण मग त्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, व्हेरीफाय करावं लागेल, चेक करावं लागेल की नेमकं जे आम्ही करतो आहोत ते कितपत शाश्वत आहे. मग त्यासाठी जसं आम्ही आमच्या प्रयोगशाळेमध्ये काही थोडेसे केमिकल एकमेकात टाकून सगळं बघतो, त्यांची काय रिॲक्शन होते, काय बदल होतो, हे जसं आम्ही सगळं बघतो तसं समर्थांनी आम्हाला आता या ठिकाणी एकशीत चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. आता थोडं ते एक एक सगळं पंचभूताचा अनुभव समर्थ आम्हाला वर्णन करतील, त्या हिशोबानं सगळं ठरवायचं की हे पंचभूत किती शाश्वत किती अशाश्वत आहेत. आणि हे सगळं अशाश्वताची एक्सपायरी सगळं समर्थ दाखवल्यानंतर मग पुढे शाश्वताची पण सगळी भूमिका दाखवणार आहे. म्हणून हे सगळं फार सुंदर आहे, सगळं ऐकण्यासारखं आहे, सगळं बघण्यासारखं आहे. आता सगळ्यात आधी पृथ्वीचं. पृथ्वी रचते आणि खचते, हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. मग बाबा पृथ्वी कितवत शाश्वत आहे, तर पृथ्वी रचते आणि खचते. म्हणजे कधी तिच्यामध्ये ते डोंगर तयार होतात, कधी भूकंप तयार होतो, कधी तिच्यामध्ये भेगा दऱ्या सगळ्या पडतात, कधी ज्वालामुखी होतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, म्हणून रचते ते खचते, आप तेही आटोन जाते. म्हणजे जे रचतं ते खचतं, म्हणजे पृथ्वी काही अशाश्वत किंवा अशाश्वत म्हणण्यापेक्षा शाश्वत नाही, कारण ती रचते आणि खचते, येते जाते येते जाते. आप तेही आटोन जाते. पाण्याचंही तसंच आहे, पाणी जास्त वेळ टिकत नाही, एक तर वाफ होणार किंवा ते सगळं आटून जाणार किंवा जमिनीत जाणार. ते जेही सगळं थंड गरम होत असतं. वारेही वारे येतात जातात. अवकाश नाममात्र आहे, अवकाश तर असून नसल्यासारखं आहे, नाममात्र आहे. आता आमच्या सभोवताली सगळं आकाश आहे, आहे म्हटलं तर आहे, नाही म्हटलं तर नाही आहे, कारण ते काही दिसत नाही. म्हणून तेही विचारिता येणार आहे. मग त्याचा तर विषयच नाही शाश्वत अशाश्वत तुलना करण्याचा. एवम पंचभूतिक राहे हे तो घडेना. म्हणून जे बाबा सगळं पंचभूतिक आहे ते काही कुठलंच काही राहणारं नाही, ते सगळं येणारं आणि जाणारं आहे. म्हणून त्याच्यावर मध्ये आसक्त होऊ नकोस, त्याच्यासाठी आयुष्य घालवू नकोस. हरिभजनाविन काळ घालवू नको रे. समर्थ आम्हाला काय सांगतात,
बाबा रे, हरिभजनाशिवाय हरिभक्तीशिवाय काळ घालवू नको. भजन वेगळं, नामस्मरण वेगळं, आणि हे सगळं दान पुण्य, सगळं सेवा कार्य म्हणा, ह्या गोष्टी वेगळ्या, ह्याच्यातून फळ मिळतं. पण हरिभक्तीचं, भजनाचं, नामस्मरणाचं फळ हे शाश्वत असतं. ते आम्हाला शाश्वत धामाला घेऊन जातं. हे सगळं तीर्थ, दान, पुण्य, सेवा, धर्म, या गोष्टीतून काय होणार आहे की आम्हाला हे सगळं पुन्हा भोगावं लागणार आहे चांगल्या फळाच्या रूपानं. म्हणून आता एखादा मनुष्य संसारामध्ये असला आणि तो एकदम सत्यवचनी, न्यायप्रिय असला, परोपकारी असला, संत असला थोडक्यात, पण तो भक्ती करत नाही किंवा तो भजन करत नाही, पण तो खूप चांगला मनुष्य आहे, दुसऱ्यांची मदत करतो किंवा खूप परोपकार करतो, तर बोलले ह्या अशा मनुष्याला भगवत भक्ती करायची गरज नाही का? किंवा अशानं भक्ती उपासना केली नाही तरी चालेल का, असा प्रश्न कोणीतरी विचारला. त्याला समर्थ म्हणाले, बाबा असं चालणारच नाही. कारण तो येत राहील, जात राहील, येरझारा करत राहील, पाप पुण्याचे सगळे फळं भोगत राहील, पण त्याचं जन्म मरणाचं आणि ते सगळे गर्भवासाचं दुःख, आणि कितीही श्रीमंत असला तरी त्यालाही चिंता सुटलेली नाही. त्यालाही दुःख, आजारपण आहेच, वेगवेगळे ताप आहेत, थंडी, ऊन, वारा आहेच, आध्यात्मिक ताप आहेत, भौतिक ताप आहेत, आधी दैविक ताप आहेत, यमयातना वगैरे, कळत नकळत काही पापं सगळे होऊनच जातात. म्हणून कोणी कितीही सगळा चांगला असला पण त्याच्याकडे जर भक्ती नसेल तर बोलले काही उपयोग नाही. म्हणून ती एक साराची भूमिका आहे, ती शाश्वताची भूमिका आहे. म्हणून एवम पंचभूतिकर आहे. म्हणून हे पंचभूतिक किती चांगलं असू दे बाबा, ते काही उपयोगाचं नाही. ते शेवटी जाणारं आहे, शेवटी आम्हाला सोडवणारं, शेवटी आम्हाला मुक्त करणारं, खरं शाश्वत सुख, खरं परम आनंद, परम सुख सगळं प्रदान करणारं काय आहे, तर बोलले ते सगळं एक भगवत भक्तीच आहे, भगवत भजनच आहे. ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. आता इथे कन्क्लूड समर्थांनी केलं. पंचभूतिक जे आतापर्यंत सांगितलं बाबा ते काय आहे, ऐसा पंचभूतांचा विस्तार, नाशिवंत हा निर्धार, हा सगळा विस्तार नाशिवंत आहे. शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. आणि आत्मा आता हे नाशिवंत, आमचं पंचभूतिक सगळा देह, त्याच्यापासून त्याच्याशी रिलेटेड सगळं, घरदार, संसार, प्रपंच, नातेवाईक सगळं, हे काय आहे बोलले, हे सगळं नाशिवंत हा निर्धार. शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. मग शाश्वत काय आहे? शाश्वत आहे आत्मा. मग त्याचं स्वरूप आता समर्थ या ठिकाणी दाखवत आहे. मग तो आत्मा तर शाश्वत आहे, मग त्याला आम्ही आता पुढे कसं काय करायचं, नेमकं काय भूमिका आमच्याकडून समर्थांना अभिप्रेत आहे. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विना आकळेना, म्हणून या संतजना विचारावे. आता आमची भूमिका इथे सांगितलं, आत्मा शाश्वत आहे कळलं, मग आम्ही काय करायचं म्हणजे त्याला समजून घ्यायचं. कोणाकडून समजून घ्यायचं? संतजनांकडून समजून घ्यायचं. कारण आत्मा हे आमचं स्वरूप आहे, आणि थोडक्यात आत्मा हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणजे आत्मा जर शोधायला गेलो, देव पाहावयासी गेलो आणि देवची होऊ न ठेलो, असं का बोललं जातं? अहम ब्रह्मास्मी का बोललं जातं? इदम खलु धर्म साधनम, बोले असं का बोललं जातं? बोले हे जे स्वतःचं जे आत्मस्वरूप आहे तेच परमात्मा स्वरूप आहे. जो आत्म्याला सगळं विचारायला गेला, ज्याला आत्म्याला कळून घेतलं, बोलले त्याने आपला सगळा जन्माचा सगळा उद्देश सार्थक केला. म्हणून या संतजना विचारावे.
म्हणजे आता या ठिकाणी काय पाहिजे, मग या ठिकाणी संत पाहिजे. म्हणून या ठिकाणी सद्गुरू पाहिजे. कारण सद्गुरूशिवाय सोय सापडणं हे सगळं कळूनच येणार नाही. सद्गुरू नसतील तर आम्ही वेड्यासारखं इकडे तिकडे संसाराच्या बाजारात सगळं भटकत राहू. हाट भरला संसाराचा. हाट म्हणजे बाजार. बाजार हाट आपण हा शब्द वापरतो. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. बाजारात नुसते शेव, जिलेबी, भजी आणि हे खेळणी, ती खेळणी, हा फुगा, तो फुगा, हे कांदे, ते बटाटे, हे असंच करत राहू. पण बोलले हे सगळं खाण्यापुरतं आहे, तेवढ्यापुरतं आहे. पण नफा पाहावा देवाचा. एखादा व्यक्ती बाजारात गेला, सगळं पैसे खर्च करून आला, खाल्लं पिल्लं, काही थोड्या वस्तू घेतल्या, म्हणजे त्याने काय केलं, त्याने सगळं त्याच्याकडे जे जे होतं ते सगळं तो देऊन आला, खर्च करून आला. पण एखाद दुसरा नफा कमवतो, एखाद दुसरा व्यापारी असतो, तो फक्त कार्यकारण इकडून आणतो, तिकडे विकतो, आणि मूळ जो नफा आहे, पैसा, की जो त्याला कुठेतरी नंतर सगळ्या त्याच्या संसारासाठी उपयोगी पडणारा आहे, तो त्या बाजारातून पैसा कमवून. आता हे उदाहरण आहे. पैसा कमवला, नफा कमवलेला काही फक्त बाजारच आहे असं नाही. कोणी नोकरी, धंदा, शेती वगैरे याचे पर्याय भरपूर. हे उदाहरण आहे. म्हणजे एक आहे, एक खर्च करून आला, एक आहे एक त्या ठिकाणी त्या एकाने नफा कमवला. आता खर्च करणे, नफा करणे हा इथला एक बोधात्मक आहे, एवढं लक्षात घ्यायचं. तर बाजारात गेलं तर खर्च करावाच लागतो, तो काही विषय नाही. पण बोध काय आहे की बाबा रे, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. बोलले हा सगळा संसारामध्ये नुसतं येण्या जाण्याला महत्त्व नाही. इथून खरी कमाई कशाची करायची आहे, तर ह्याची दान देगा देवा तुझा विसरणं व्हावा. भगवन नामाची कमाई करायची आहे. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. या ठिकाणी ही हरिनामाची कमाई करायची आहे. म्हणून बोलले ऐसा पाचा भूतांचा विस्तार, नासिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विना कळेना, म्हणून या संतजना विचारावे. आणि मग संतांना जर विचारलं तर मग संत सांगतात, विचारिता सज्जनासी ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयांसी बोलोची नाही. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकार आणि आकार विवेके ओळखावा. आता आत्मा हे सगळं स्वरूप, त्याचं स्वरूप हे ओळखण्यासाठी कोण पाहिजे? सद्गुरू पाहिजे, संत सज्जन पाहिजे. मग त्यांना भेटल्यानंतर काय होतं, तर ते म्हणते की अविनाशी. ते म्हणतात की आत्मा हा काय आहे? अविनाशी आहे. त्याला जन्ममृत्यू नाही. तो काय आहे? तो शाश्वत आहे. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. आता निराकारी भासे आकार म्हणजे काय? मग हे देह काय आहे? देह त्याला आकार आहे, पण तो प्रत्यक्षात काय आहे? बोलले तो काय आकार नाहीच आहे. ते सगळं एक तेवढ्यापुरती सगळे अरेंजमेंट आहे. नंतर सगळं असेंबल झालेले सगळे पंचभूतं आहेत. नंतर सगळे ते नष्ट होणारे आहेत. म्हणजे निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. आणि आत्म्याची भूमिका काय आहे? आत्मा बोलले करता असून देखील त्याला आकार नाही. आणि आकारी भासे निराकार. निराकार आणि आकार विवेके ओळखा. तर हा सगळा विवेकानं सगळं सूक्ष्म सगळं ओळखण्याची ही सगळी खूण आहे. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलीजे नित्यानित्य विचारणा. आणि म्हणून आता एक आणखीन शाश्वत ओळखण्याची सगळी खूण काय आहे?
की बाबा रे, जो निराकार असतो ना तो नित्य असतो, म्हणजे तो कधीच नष्ट होऊ शकत नाही. तो असतची असे, तो कायम एक्झिस्ट करतो. युगानुयुगे एकलाची एक, आज उद्या काल परवा प्रत्येक वेळी तो असणार आहे. आम्ही पण काल पण होतो, आज पण आहे, उद्या पण असणार आहे. फक्त शरीर बदलणार आहे, फक्त प्रिमाइसेस सगळा बदलणार आहे. आज आम्ही इथे ह्या शहरात, उद्या कदाचित त्या शहरात, उद्या कदाचित वेगळ्या राज्यात, कदाचित वेगळ्या देशात, कदाचित वेगळ्या प्राण्याच्या योनीत. बोलले ही भूमिका आहे, पण मूळ वस्तू आहे तीच आहे. बोलले ते पाणी आहे, पाणी कधी काळ्या बाटलीत भरलं, कधी तेच पाणी पिवळ्या बाटलीत भरलं, तेच पाणी ग्लासात, तेच पाणी आणखीन वेगवेगळ्या सगळ्या पिशवीत भरलं. काय झालं? बोलले फक्त बाहेरचं स्वरूप बदललं, पण पाणी काय आहे, जे आहे ते आहेच आहे. म्हणून ते नित्य आहे, पाणी नित्यच आहे. पाणी म्हणण्यापेक्षा तो आत्मा कसा आहे, तो आत्मा नित्यच आहे. आणि आकार जाणावा अनित्य, आणि पण जो आकार धारण केलेला आहे तो अनित्य आहे, तो तेवढ्यापुरता आहे. यास बोले जे नित्य अनित्य विचारणा. आणि हे सगळे ओळखण्याची खूण म्हणजे हीच काही काय आहे, नित्य अनित्य विचारणा. ही नित्य अनित्य विचारणा आम्ही अशा पद्धतीनं करत राहिलो पाहिजे. सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पहा. असंच आहे, सार असार भासतं, असार हे सार भासतं. म्हणजे जे असार आहे ते करावं असं वाटतं, तेच सगळं, त्याच्यातच सगळं मन रमतं, त्याच्यातच सगळा वेळ घालवावा असं वाटतो, तेच सगळ्या गोष्टी रात्रंदिवस कराव्याशा वाटतात. आता बघा ना, चांगल्या आवडीचे सगळे चित्रपट म्हणा, मूवी म्हणा, सिरीज म्हणा एखादी, आजकाल ते मोबाईलवर सगळे वेगवेगळे सगळे मार्ग, सगळे साधनं, ॲप्स सगळे उपलब्ध झाले. पाहिजे तेव्हा, पाहिजे तिथे, पाहिजे ती गोष्ट आम्ही बघू शकतो. ते आवडतं. त्या सिरीज अशा बनवलेल्या असतात ना की बरोबर पहिल्या एका एपिसोडचा एंड असा असतो ना की पुढचा एपिसोड बघण्याची व्यक्तीला अशी हुरहुर लागावी. तो झाला का नाही झाला, लगेच त्याचा पुढचा बघण्याची सगळी हे असंच असतं. ही अशीच आहे सृष्टी, अशीच आहे ही माया, अशीच आहे. हे सगळं बोलले असंच सुरू राहतं. आणि अशातच काय होतं, एका मागून दुसरा, दुसरा मागून तिसरा, तिसरा आणि चौथा, असे करता 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 आमच्या लाईफचे 10 एपिसोड कधी संपण्याच्या मार्गावर येऊन बसतात आम्हाला कळत नाही. मग त्या वेळेत आम्हाला काय करायचं होतं, काहीतरी करायचं होतं, काहीतरी ज्याचं आम्हाला काहीतरी जेवण असेल, व्यायाम असेल, झोप असेल, ते सगळे कोणी घेतले, त्या एका वेब सिरीजने घेतले. वेब सिरीज उदाहरण आहे, आमच्या संसाराचं ते प्रतीक आहे. एकदा का त्याची एक नशा चढली ना की मनुष्य ते सोडतच नाही. 4-5 तास ते तिथून सगळं हालतच नाही. ते खाता पिता बसता उठता सगळं तेच मनुष्य बघत असतो. असाच संसार आहे. असे 10 एपिसोड आमच्या आयुष्याचे आहेत. 1 ते 10 वर्ष, 10 ते 20 वर्ष बालपणाचे, 20 वर्षापर्यंत किशोर वय सगळं, तर मग पुढे 20 ते 30 सगळं तरुणपण, मग पुढे सगळं मध्यम वय, मग पुढे सगळं उतार वय, मग पुढे सगळं वार्धक्य. बोलले हे कोणाचे 6 एपिसोड असतात, कोणाचे 7 असतात, कोणाचे 8, कोणाचे 10. आता ज्याचे 10 एपिसोड आहे त्याच्यासाठी हे टप्पे बदलत जातात. हे फक्त उदाहरण आहे. ह्या अशा लोभाच्या, या अशा वासनांच्या, या अशा अहंकाराच्या वेब सिरीजवर सिरीज आम्ही सगळ्या बघत चालतो. पण जे काय शाश्वत आहे, कशासाठी आलेलो होतो, भक्तीसाठी आलेलो होतो,
गुरुसेवेसाठी आलेलो होतो, उपासनेसाठी आलेलो होतो, म्हणजे मुक्त करण्यासाठी, बंधनापासून मुक्त होण्यासाठी आलेलो होतो. सगळं 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 वेळ निघून जातो. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा सगळी वेगळी बंधनं, पुन्हा सगळ्या पुन्हा सगळा जन्म, पुन्हा सगळा मृत्यू. हे असं आमचं होऊन जातं. आमचं सगळं ना असं आमचं फजेती होऊन जाते. असं आम्ही भुलवल्याच जातो. कोळ्यासारखं जाळं विणता 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 आम्हीच आमच्या जाळ्यात अडकून जातो, ते भुंग्यासारखं. आणि हे करत असताना आम्हाला कुठेतरी जाणवतं की हे आता बंद होतं आहे, पण ते लोभ काही त्या फुलाचा लोभ काही त्या भुंग्याला सोडवला जात नाही. त्याच्या पाकळ्या मिटतात आणि त्याच्यातच तो भुंगा मरण पावतो. अशा थोड्याशा सुगंधासाठी जन्म वाया गेला, थोड्याशा लोभासाठी जन्म वाया गेला, थोड्याशा वासनेसाठी जन्म वाया गेला, मीपणासाठी जन्म वाया गेला. असं होतं आणि हे सगळं होत राहतं. पण यासाठी सद्गुरूच पाहिजे, हे दाखवणारा की बाबा तू करतो काय आहेस, थोडा जाग करणारा, थोडा हलवणारा सद्गुरू पाहिजे, सद्गुरू भक्ती पाहिजे, सद्गुरू श्रवण पाहिजे. हे असेल ना बाबा की मग आनंदी आनंदात. सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पाहावा. पंचभूतिक ते माईक, परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. पंचभूतिक ते माईक, पंचभूती स्पष्ट सांगितलं. पंचभूतिक हे माईक आहे बाबा, मायेचं आहे आणि नश्वंत आहे. आणि आत्मा एक व्यापून असे, परंतु भासे अनेक. पंचभूतिक आहे, वेगवेगळं वाटतं, हे आहे ते आहे, असं आहे तसं आहे, घरदार शेती जमिनी संसार नोकरी भरपूर वाटतं, भरपूर. त्याच्यामध्ये काही मनुष्याचं सगळं सरतच नाही, वेळच त्या मनुष्याला कमी पडतो. पंचभूतिक माईक आणि एकच गोष्ट आहे, हे सगळं एकच आहे, एकच आहे. पंचभूतिक आहे म्हणजे एकच आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला जे दिसते ती 5 तांपासून बनलेली आहे. म्हणजे जी माझं शरीर जसं आहे तसंच बाहेरचं सगळं आहे. परंतु भासे अनेक, परंतु आम्हाला ते वेगवेगळं वाटतं. पण ते प्रत्यक्ष एकाच वस्तूची सगळी रूपं आहेत, पण ही वस्तू मूळ कंटेंट एकच आहे. आणि आत्मा एक व्यापून असे. पण आत्मा काय आहे? आत्मा एक आहे. पंचभूतिक अनेक वाटतं, त्या पंचभूतिक माईक असून अनेक वाटतं, त्याच्यामुळे सत्य वाटतं. आणि आत्मा परंतु या सगळ्यांमध्ये व्यापलेला आहे. आत्म्याची भूमिका कशी आहे ती एकच आहे. चहू भूतांमध्ये गगन, जैसे तैसे गगनी असे सघन, निहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. आता हे कळण्यासाठी म्हणून उदाहरण दिलेलं आहे गगनाचं आणि जे मूळ निर्गुण निराकार परब्रह्म आहे त्याचं. बोलले काय तैसे गगनी असे सघन. काही ठिकाणी ते बोलले त्याच्यामध्ये ढग असतात आणि ढग पण येतात जातात. पण असं चांगलं जर बघितलं, निहटून पाहता, जाणीवपूर्वक विचारपूर्वक जर बघितलं, ते ढग निघून गेले म्हणजे ते काय आहे, आता आम्हाला खालून ते निळं शार दिसतं, पण ते तसं नाही आहे. ते आणखी वर जावं तर तिथे आणखी लांब निळं शार दिसतं, आमच्या जवळ काहीच दिसत नाही. आणखी वर जावं तसंच आहे, म्हणजे त्याला रंग पण नाही आहे. हे सगळं हे प्रकाशाच्या सगळ्या त्या किरणांच्या सगळ्या विकिरणामुळे आम्हाला त्याला रंग आलेला दिसतो, पण त्याला रंग नाही. निराभासते अविनाश तैसे गगन. पण ते काय आहे, प्रत्यक्षात ते निराभास आहे आणि अविनाशी आहे.
उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. आता बोलले उपाधी योगेची आकाश, उपाध्या आल्या त्याच्यामध्ये ढग आले, तर त्याच्यामध्ये म्हणजे काय आली, उपाधी आली, म्हणून ते काय झालं, आकाश झालं. नाही तर ते काय आहे, उपाधी नसता निराभास, ते निराभासच आहे. निराभास ते अविनाश तैसे गगन, तशी गगनाची भूमिका आहे. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते गे तेची अनुमाना विवेके आणावे. म्हणजे नासत नाही बोलले ते अनुमानाला आता आणलं पाहिजे. ते काय आहे, ते परमात्म तत्व आहे, ते आम्ही आहोत, ते आमच्या प्रत्येकाच्या मध्ये आहे. प्रत्येकाच्या मध्ये आहे म्हणण्यापेक्षा ते आम्हीच आहोत. प्रत्येकाच्या मध्ये आहे असं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये शरीर म्हणजे आम्ही होतो, पण तसं नाही आहे. शरीर म्हणजे आम्ही नाही, आम्ही त्या शरीराच्या मध्ये जे आहे ते आम्ही आहोत. परमात्मा तो निराकार, जाणीजे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. म्हणून परमात्मा आहे, जे आता जे आहे ना आमच्यामध्ये बाबा, ते परमात्म्याचं रूप आहे, आणि ते साथीचं साराची भूमिका आहे. आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. आता आपण कोण हा विचार आहे, आपण कोण ही भूमिका आता बघूया. देहास अंत येता, वायो जातो तत्वता, हे लटके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. आता समर्थांनी उदाहरण दिलं. आता आपण कोण आहोत नेमके हे ओळखण्यासाठी उदाहरण दिलं. म्हणाले देह ज्या वेळेस जातो, पडतो, मरतो, त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस बोलले त्याच्यातला वायू जातो, श्वास त्याचा थांबतो. आणि हे जर जाणून बघायचं असेल तर समर्थ काय म्हणतात की बाबा श्वास कोंडून बघ, तेव्हा तुझा श्वास थांबवून बघ, तेव्हा तुला लक्षात येईल की श्वास आहे म्हणून शरीर आहे. शरीर जर श्वास निघून गेला तर शरीर त्या ठिकाणी पडायला काही वेळ लागत नाही. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मळे, मळ्यास कर्तृत्व न घडे कदा काळे. म्हणजे याचा अर्थ श्वासामध्ये असं काहीतरी आहे की जे म्हणजे आम्हाला चालवतं आहे, ते आहे म्हणून आम्ही शरीर आहोत. ते तर निघून गेलं तर आम्ही काय होऊ, मढे होऊन जाऊ. म्हणजे याचा अर्थ शरीराला कर्तृत्व नाही, याचा अर्थ मढ्याला कर्तृत्व नाही. मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. म्हणजे आम्ही करतो म्हणतो, म्हणजे याचा अर्थ आमचं कर्तृत्व आहे का मग, नाही. तर तो जो श्वास आहे आमच्यामध्ये त्याचं हे सगळं कर्तृत्व आहे. देहा वेगळा वायो न करी. पण आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये एक गमक आहे, याच्यामध्ये एक सूत्र आहे. आता देह त्या श्वासाच्या श्वासोच्छ्वासाच्या मदतीनं हे सगळं करतो. वायो वेगळा देह न करी, देहा वेगळा वायो न करी. मग आता ठीक आहे, मग वायो करतो ना, मग त्याला सांगावं की बाबा तू शरीर घेऊच नको, नुसता वायो म्हणून कार्य कर, तर तेही शक्य नाही. आणि शरीराला सांगावं एखाद्या मढ्याला की बाबा आता तुझ्यातला प्राणवायू निघून गेलेला आहे, पण तू त्या वायूची तुला काही गरज नाही, तू कार्य कर, तर ते पण शक्य नाही. विचार पाहता काहीच न करी, एका वेगळे एक. मग विचार जर खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हे सगळे एकावर सगळे अवलंबून आहेत. एका वेगळं एक हे काही करू शकत नाही. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. माता हे जसं श्वास आणि मढ्याचं सांगितलं, बोलले ते थोडे वेगळं कोणाचं होतं, ते आमचंच होतं. आता उगेच आम्हाला जर असं बघितलं वरच्यावर, आम्ही आमचा देह वगैरे सगळा दिसेल मनुष्य, आम्ही वाटू कोणाला तरी की हा अमुक आहे, हा सचिन आहे, हा रमेश आहे, हा सावंत आहे, तो जोशी आहे, तो आपटे आहे, किंवा हा पाटील आहे, किंवा हा महाजन आहे. बोलले असं वाटेल,
उगेच पाहता मनुष्य दिसे. पण मग आता जर असा हा विचार केला की ह्याला चालवणारा तर ह्याच्या आतला श्वास आहे, म्हणजे तो पाटील, महाजन, जोशी, आपटे कोणीच नाही. विचार पाहता बोलले विचार घेता काहीच नसे, म्हणजे याचा अर्थ हा तो नाही आहे. अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. मग आता भक्ती काय आहे ते आता या सगळ्या याच्या उदाहरणावरून समर्थ आम्हाला या ठिकाणी सगळं वर्णन करून सांगत आहेत. अभेद भक्ती, अभेद भक्ती, अभेद भक्ती म्हणजे काय? ज्याच्यामध्ये भेद नाही. आता तो जो श्वासोश्वास आहे, जो आम्हाला चालवणारा आहे, तो आणि जो परमात्मा आहे ह्याच्यामध्ये काही फारसा फरक नाही. असं बोललं जातं की देहरूपी या सगळ्या झाडावर 2 पक्षी बसलेले आहेत. ते 2 पक्षी कुठले आहेत? तर एक आहे आत्मा आणि एक आहे परमात्मा. आत्मा त्या झाडाचं वरची फळं खातो आहे, पण तो दुसरा पक्षी फक्त तो पहिला पक्षी जो खातो आहे त्याच्याकडे फक्त बघतो आहे. अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. आता प्रत्यक्षात या दोघांमध्ये तात्विकदृष्ट्या जर बघितलं, यांचं कंटेंट जर बघितलं तर यांच्यात काहीच फरक नाही आहे, फक्त रोल वेगवेगळा आहे. अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. आता जो फळ खाणारा पक्षी आहे, हा फळ खाणारा पक्षी जोपर्यंत त्याच्याकडे पाहणाऱ्या पक्षाला विसरलेला आहे तोपर्यंतच त्यांच्यामध्ये भेद आहे. पण त्या फळ खाणाऱ्या पक्षाने जर का त्याच्याकडे पाहणाऱ्या पक्षाचं स्मरण ठेवलं आणि त्याच्या सगळ्या जाणीवेतून किंवा त्या सगळ्या भूमिकेतून तो फळ खातो आहे किंवा सगळ्या इतर क्रिया करतो आहे, पण तो त्या निरंतर त्याच्याकडे पाहणाऱ्या सगळ्या पक्षाच्या संवादात आहे, तर त्याला ते फळ खाण्याचं, इतर सगळ्या गोष्टी करण्याचं पाप पुण्य काहीच लागत नाही. तो मुक्त झाला. अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. हे अभेद भक्तीचं जसं लक्षण आहे. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छेसारखे व्हावे. इच्छेसारखे न होता मानावे, अवघेच व्हावं. आता हा आधी सांगितलेला हा एक तर्क. आता दुसरा तर्क. आता एक पहिला तर्क काय होता की श्वास सगळं करतो आणि देह आपण नाही. श्वास निघून गेला, सगळं संपलं आणि श्वास आणि तो परमात्मा एकच आहे, म्हणजे याचा अर्थ तो परमात्माच सगळं काही करतो. हा एक तर्क होता. आता दुसरा तर्क, काही लोक मानतच नाहीत की नाही, म्हणले करता आम्हीच आहोत, आम्हीच सगळं करतो. पण समर्थ त्याला दुसरा प्रश्न विचारतात. म्हणाले बाबा, करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छेसारखे व्हावे. इच्छेसारखे न होता मानावे, अवघेच व्हावं. मग तो तर्क असा आहे की बोले आपण जर करता असू, आपल्या मनासारखं सगळं व्हायला पाहिजे, पण सगळंच आपल्या मनासारखं होतं का? नाही. याचा अर्थ करता हा आपल्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे. मग आपण का कर्तेपणाचं सगळं ओझं घेऊन फिरावं, कर्तेपणाचे चार्जेस सगळे पेड करावे, कर्तेपणाचं सगळं भाडं द्यावं? आता आपण समजा आपल्याकडे काही लग्नकार्य असलं, लग्नकार्य आहे म्हणून आपण मंडप वगैरे आपल्या घरासमोर टाकतो. लग्न कार्य वगैरे सगळं आटोपलं की ते मंडप वगैरे सगळं काढून घेऊन जायला लावतो. आता ते मंडप कोणाचा आहे? त्या सगळ्या त्या केटरवाल्याचा आहे, केटरर्सचा आहे. काम झालं, त्याला आपण फोन करायला पाहिजे, बाबा घेऊन जा, तुझं 2 दिवसाचं 4 दिवसाचं जे भाडं आहे ते घेऊन जा, संपला विषय. पण आपण कॉलनीत सांगायला लागलो की नाही हे माझंच आहे, हे माझंच आहे, हे माझंच आहे. तर प्रत्यक्षात ते माझं आहे का? नाही. पण मग तो
तो केटरिंगवाला तो पण बोलतो याला जेवढे दिवस ठेवेल तेवढं ठेवू देत आणि त्याचं भाडं मी त्याचं वसूल करणार. म्हणजे गरज नव्हती, पण उगाच मीपणाचा सगळा भाव आणला आणि काय झालं, भाडं अधिक भरावं लागलं. अहंकाराचं अंता गुणे सर्वही दुःख होते. मी आहे, मोठा आहे, शहाणा आहे, करता आहे, असं आहे, तसं आहे, याचं भाडं भरावं लागतं, याचे चार्जेस पेड करावे लागतात. अंता गुणे भारी बरोच नाही. अगर आपल्यासारखं इच्छेसारखं होत नाही म्हणजे आपण करता नाही. म्हणून करता नव्हे की आपण, तेथे भोगता कैचा कोण. हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. आपण करता पण नाही, आपण भोगता पण नाही. असं आधी सांगितलं की एका झाडाच्या वर 2 पक्षी बसलेले, एक फळ खातोय, दुसरा त्याच्याकडे बघतोय. आता तो फळ खाणारा जर ते त्याच्याकडे बघणाऱ्याकडे जर त्याचं लक्ष नसेल तर बोलले त्याला काय लागतं, पाप लागतं. पण तो फळ खाणारा जर त्या पाहणाऱ्याला विचारून सांगून त्याचं जाणीव ठेवून त्याची परमिशन घेऊन जर करत असेल तर त्याला नो पाप नो पुण्य. म्हणजे तो भोगता पण नाही, खऱ्या अर्थानं तो काय आहे, भोगता पण नाही आहे. तो फक्त मग त्या ठिकाणी त्याची भूमिका काय होते की तो फळ खातो आहे कशासाठी, तो जो त्याच्याकडे पाहणारा आहे त्याच्याशी संवाद साधण्यासाठी शक्ती यावी, त्याच्यासाठी ताकद यावी. म्हणजे थोडक्यात उदरनिर्वाहासाठी, भक्ती करण्यासाठी आपण आलो ना, भक्ती करण्यासाठी शरीर चाललं पाहिजे ना, म्हणून हा संसार कार्याकारण. म्हणून तेथे भोगता कैचा कोण, हे विचाराचे लक्षण अविचारे न घडे. हे असं विचाराचं हे सगळं लक्षण आहे. अविचारानं किंवा हे गोष्टी अशा सहज लक्षात येणाऱ्या नाही, पण सद्गुरू कृपा, सद्गुरू उपासना, सद्गुरू स्मरण, सद्गुरू भक्ती, म्हणून हे सगळं लक्षात येतं आहे. अविचार आणि विचार जैसा प्रकाश आणि अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. मग हे असंच आहे, विकार आणि निर्विकार, विचार आणि अविचार, हे बोलले आम्हाला एक वाटतं, पण ते एक आहे का, नाही. जसं प्रकाश अंधकार एक होत नाही, एक तर प्रकाश असेल किंवा अंधकार असेल, एक तर विचार असेल किंवा अविचार असेल, विवेक असेल किंवा अविवेक असेल. बोलले हा सगळा काय आहे, हा सगळा बोलले विवेकाचा हा सगळा प्रकार आहे, बाकी दुसरं काहीच नाही. विवेक सद्गुरू कृपेनं प्रकटणार आहे, विवेक सद्गुरू श्रवणातूनच प्रकटणार आहे, नाही त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून धरावे ते पाय आधी आधी, श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परते साधन नाही, सद्गुरू परते साधन नाही, सद्गुरू ऐसे सार नाही. सद्गुरू साक्षात परमब्रह्म, परब्रह्म स्वरूप असेल, माहिती पडेल तर बोलले हे माहिती पडेल. जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना. आणि सद्गुरू स्वरूप नसेल, सद्गुरू आश्रय जर नसेल, तयास नाही समर्थांची पाठी, तयास भलताच कुठी. म्हणून उठा उठी भजन भगवंताचे, समर्थांचे, सद्गुरूंचे, सद्गुरूंनी सांगितलेल्या उपासनेचे करावे. साधं सोपं सरळ, सार एकच आहे. समर्थांची पाठी ठेवावी, समर्थांचा आश्रय ठेवावा, बस झाले जन्माचे सार्थक. विवंचना करत राहावी, सद्गुरूंकडे जात राहावं, उपासना करत राहावी, बोलले काही कमी पडणार नाही. म्हणून जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेल. ही भूमिका जर नसेल तर तेथे काहीच चालेल, कोणाचंच काही चालत नाही. चिंता येणारच आहे, दुःख येणारच आहे. अज्ञानामुळे हे सगळं होतं. अज्ञान सद्गुरूंच बाजूला करतात आणि म्हणूनच सुख हे द्वैतातल्या सगळ्या सुखदुःखाचा हा विषयच नाही, हा जाणीवेचा विषय आहे. हा मी कोण, करता कोण, आपण कोण, हा सगळा विषय आहे. हा विवेकाचा भाग आहे.
मी कोण, कशासाठी आलो, का आलो, हा सगळा विषय आहे. काय माझ्याकडे आहे, काय नाही आहे, मला काय मिळालं, मला काय मिळालं नाही, मला काय नफा झाला, मला काय नुकसान झालं, हा विषयच नाही आहे. हे तर कार्याकारण आहे. मूळ काय आहे, मी देवाचा आणि देव माझा. प्रत्ययास बोले जे न्याय, अप्रत्यय तो अन्याय. जातांध्याच परीक्षा काय नाणार. पण झालं असं की जातांधे आपण आहोत. म्हणजे काय, मायेचा पगडा युगानुयुगे जन्म सगळा पडलेला आहे. सद्गुरूकडे जाऊ देत नाही, उपासना करू देत नाही, भक्ती करू देत नाही, सत्य कळू देत नाही. अज्ञानातच आपल्याला अज्ञानी ठेवण्यातच बऱ्याच लोकांचं सुख असतं. इकडे विषयांचं, मायेचं सुख, कलिकाळाचं सुख, तिकडे राजकारण्यांचं सुख. आणि हे अज्ञानामुळे, अडाणीपणामुळे आपणावर वर्षानुवर्ष राज्य करतात, आपली संपत्ती लुटतात आणि इंग्लंडला घेऊन जातात इंग्रजांसारखं. म्हणजे असंच आहे. नाना रत्न परीक्षा करायची असेल तर ज्ञानी व्हावं लागेल, त्यासाठी सद्गुरूच पाहिजे. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य. ज्ञाता, आणि ज्ञाता कशासाठी धन्य, कारण तो निर्गुणाला त्याने ओळखलेला आहे, निर्गुणाकडे त्याचं लक्ष आहे, निर्गुणाकडे ध्यान आहे. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, त्याने केले देशोधडी माय बापा. संशय आणि चिंता त्याने देशोधडी करून टाकलेली आहे. म्हणून हा निर्गुणाचा संग, म्हणून तो मुक्त झालेला आहे, म्हणून तो धन्य झालेला आहे. म्हणून ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेसी अनन्य आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे. बोलले आत्मनिवेदनापर्यंत समर्थांनी आणलं आणि इतिश्री करायला घेतली. बाबा रे, आत्मनिवेदनाशिवाय इतिश्री नाही. आत्मनिवेदन म्हणजे काय भूमिका आहे, मी देवाचा आणि देव माझा. ही भूमिका म्हणजे ज्या दिवशी आपणाकडे उभं राहील की मी आणि माझा परमेश्वर माझ्याकडे पाहतो आहे, त्याच्या इच्छेनं सगळं होतं आहे. चांगलं झालं तरी आपण त्याला धन्यवाद देणार, काही मनाजोगतं नाही झालं तरी आपण त्याला धन्यवाद देणार. ही भूमिका आत्मनिवेदनाची भूमिका आहे आणि ही अनन्याची भूमिका आहे. वेगळेपण नाहीच, शिकायत नाहीच, संशय नाहीच, चिंता नाहीच. अनन्य अनन्य ही आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोधनाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.